इराणकडे पत्ते होते, त्याच्यातला हुकमाचा पत्ता होता होर्मुझची समुद्रधुनी. होर्मुझच्या समुद्रधुनीवरती इराणचा जेव्हा कंट्रोल येतो, तेव्हा सगळ्या जगाचं एनर्जी मार्केट वेठीला धरण्याची शक्ती इराणला प्राप्त झाली होती. ओमानचा जो प्रमुख होता, राष्ट्रप्रमुख, त्याचं कौतुक आहे, की तो म्हणला, "मला त्याचे पैसे नको, काही नको. तुम्ही तो सोडा. हे ओपन सी राहू दे." कारण सगळ्या अरब देशांचं पेट्रोल खोळंबलं होतं. म्हणून ट्रम्प यांनी काय केलं, त्यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीला वेढाच घातलेला आहे. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे, की अमेरिकन नेव्ही आणि अमेरिकन एअरफोर्स या दोघांचा वेढा होर्मुझला पडलेला असल्यामुळे होर्मुझमधनं कुठलं जहाज बाहेर पडेल, कुठलं पडणार नाही, याच्यावरती कंट्रोल आता अमेरिकेचा येईल. इराणचं एअरफोर्स संपलेलं आहे, नेव्ही संपलेली आहे. ट्रम्प यांनी त्यांना खिजवण्याकरता सांगितलं आहे, की आम्ही तिथले सुरुंग काढतोय, तुमची समुद्रधुनी मोकळी करतोय. इतकी महागाई तिथे वाढली आहे, त्यांचं चलन तर पार गाळातच गेले. 18 लाख काहीतरी रियाल दिले की $1 मिळतो, इतकं ते चलन खाली गेलेलं आहे. नमस्कार, महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सेजल व्हिडिओग्राफर आहेत. आपण गेल्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं, परवा मी व्हिडिओ केला आणि त्याच्यात सांगितलं होतं, ही जी युद्धबंदी पाकिस्तानात तो जो प्रकार चालला होता, तो टाईम प्लीज होता, क्रिकेटमध्ये खेळतो तसा. आणि खेळाडू परत तंदुरुस्त झाल्यानंतर खेळ सुरू होतो, तसंच काहीसं घडलं. नेमकं आपण म्हटलं तेच घडलं. आणि त्यात आणखीन एक तडका म्हणजे हा युद्धबंदी, शांतीवार्ता या सगळ्या गोष्टी पाकिस्तानसारख्या देशात करणं, याच्यासारखा दुसरा विनोद नव्हता. पाकिस्तान हा कुठल्याही तऱ्हेने शांतीला प्रोत्साहन देणारा देश नाही. भारत अशी 4 युद्ध स्वतःहून सुरू करायची आणि मार खाऊन पळून जायचं. आणि त्याच्या पुढेही पाकिस्तान देशामध्ये सध्या जी अशांतता आपण पाहतो, प्रत्येक गावात दहशतवादी आहेत, ते स्फोट करतात, माणसं मरतात, कोणाला कशाची पडलेली नाही आहे. असला हा विचित्र देश आहे. आणि त्यांनी शांती वार्ता भरवायची आणि वरती नोबेल कमिटीकडे जायचं आणि सांगायचं, आता आम्हालाच नोबेल देऊन टाका शांतीचं. इतकाच विनोद दुसरा नाही जिओपॉलिटिक्समध्ये. पण असो, ठरल्याप्रमाणे ती वार्ता पूर्णपणे निष्फळ झाली. दोन्ही पार्टी, इराण आणि अमेरिका यांनी सांगितलं, की हे 21 तास बोलले बरं का. 21 तास चालू होत्या त्यांच्या निगोशिएशन्स. म्हणजे काय वाटाघाटी चालू होत्या कोणाला माहिती. आणि त्याच्यातही असं सांगण्यात आलं होतं, की हे एकमेकांना भेटलेच नव्हते. निरोप्या म्हणून शहबाज शरीफ एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत, दुसऱ्या खोलीतनं पहिल्या खोलीत, असला प्रकार चालला होता. सगळाच खेळ होता. पण मला असं वाटतं, की ही सगळी ठरवून केलेली ट्रम्प यांची चाल होती. असं का वाटतं ते सांगतो तुम्हाला. अमेरिकेच्या मागण्या काय होत्या? तुम्ही होर्मुझची समुद्रधुनी मोकळी करायची, तुम्ही अणुबॉम्ब बनवायचा नाही आणि इस्रायलच्या विरुद्ध जे तुम्ही दहशतवादी कुत्रे पाळलेत त्यांना मदत करणं बंद करायचं. एवढं झाल्यानंतर त्यांची काही आणि मिसाईलचे डेव्हलपमेंट कमी करायची वगैरे, वगैरे. इराणचं म्हणणं काय होतं, की हे तर आम्ही करणारच. तुम्हीच उलटं लेबनॉनवरती इस्रायल हल्ला करताय, त्याला वेसण घाला. आम्हाला आमचे पैसे जे तुम्ही फ्रीज करून ठेवलेत, म्हणजे पैसे ते तुम्ही मोकळे करा आणि आम्ही अणुबॉम्ब हा करणार, त्याला तुम्ही मान्यता द्या किंवा देऊ नका आणि होर्मुझचा कंट्रोल आमच्याकडे असला पाहिजे. या 3 मागण्यांमध्ये तुम्हाला काहीतरी समान भूमी दिसतीये का? ती नव्हतीच तशी. आणि शेवटच्या तासामध्ये इराणच्या प्रतिनिधींना पाकिस्तानने सांगितलं आणि ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे, की तुम्ही हे मान्य करा, नाहीतर अमेरिका तुमच्यावरती फार मोठा हल्ला करेल आणि तुम्हाला ही बेस्ट ऑफर अमेरिकेने दिलेली आहे. म्हणजे अमेरिकेचा दलाल पाकिस्तान आहे, हे नुसतं जयशंकरच म्हणले असं नाही. पाकिस्तानने स्वतःच हे सिद्ध करून दाखवलं इराणपुढे. इराणी लोकं भयंकर खवळली होती आणि अर्थात ते काही ती शस्त्रबंदी वगैरे झालीच नाही. ते सगळं म्हणले, की या वाटाघाटी सफल होण्या नाहीत आणि काय करायचं ते करूया. आता इथे ट्रम्पची काय चाल होती ते तुम्हाला सांगतो. इराणकडे पत्ते होते, त्याच्यातला हुकमाचा पत्ता होता होर्मुझची समुद्रधुनी. होर्मुझच्या समुद्रधुनीवरती इराणचा जेव्हा कंट्रोल येतो, तेव्हा सगळ्या जगाचं एनर्जी मार्केट वेठीला धरण्याची शक्ती इराणला प्राप्त झाली होती. बरं, ही समुद्रधुनी मागे याच्यावर मी बरंच बोललेलो आहे. ही समुद्रधुनी काही अ, दोन्ही देशांची आहे का एका देशाची आहे याच्यात प्रश्नच उद्भवत नाही. कारण युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ ओपन सीज, UN क्लोज या नावाचा कायदा आहे. त्या कायद्याप्रमाणे जो ओपन सी असतो, ज्या समुद्रामध्ये कोणाच्याही देशाची हद्द नसते, तिथे एक प्रकारचं परंपरा चालते, एक नियम चालतात, की कुठलाही देश दुसऱ्या देशावर कुरघोडी करू शकत नाही. आणि तिथून मिलिटरीची म्हणजे नेव्हीची जहाजं जायला सुद्धा परमिशन असते, मालवाहू जहाजं परमिशन असते, प्रवासी जहाजं जे तुम्ही न्याल ते न्या, दुसरा देश त्याला प्रतिबंध करू शकत नाही. याला सरळ-सरळ इराणने हरताळ फासला, की नाही होर्मुझची समुद्रधुनी आमची आहे. मग त्यांच्या लक्षात आलं, की त्या समुद्रधुनीचा दक्षिण टोक आहे, दक्षिण किनारा तो ओमानचा आहे. पुढे UAEचा सुद्धा आहे म्हणजे
संयुक्त अरब अमिरात सुद्धा आहे. पण त्यांनी सांगितलं ओमानला, की आपण दोघं चार्ज करूया. आम्ही तुम्हालाही त्यातला थोडासा पैसा देऊ. ओमानचा जो प्रमुख होता, राष्ट्रप्रमुख, त्याचं कौतुक आहे, की तो म्हणला, "मला त्याचे पैसे नको, काही नको. तुम्हीही तो सोडा. हे ओपन सी राहू दे." कारण सगळ्या अरब देशांचं पेट्रोल खोळंबलं होतं. क्रूड ऑइल तिथनं येतं, ते खोळंबलं होतं. बरं, इराणचा लुच्चपणा असा होता, की इराणी क्रूड ऑइल जे येईल, त्याच्यावरती हे लोकं पैसे चार्जच करणार नाहीत. म्हणजे बाजारामध्ये इराणी क्रूड ऑइलची किंमत कमी होईल. म्हणजे मार्केट इराण कॅप्चर करू शकेल किंवा तेवढीच किंमत ठेवली तर जास्ती पैसे इराणच्या खिशात जातील. हे सहन करणं अरब देश शक्य नव्हतं. त्यामुळे अरब देशांनी ट्रम्पच्या मागे लकडा लावला होता, की आता इराणला कायमचंच नष्ट करा, ठेचून काढा, त्यांनी पुन्हा डोकं वर काढलं नाही पाहिजे. हा प्रकार चालूच होता एका बाजूला आणि ट्रम्प त्यांना मुदतीवर मुदत देत होते, की आम्ही तुमचं नष्ट करू, आम्ही तुम्हाला अश्मयुगात पाठवून देऊ, इतकं तुमचं नुकसान करू वगैरे, वगैरे. आपण ते ऐकलेलं आहे सगळं. पण कुठेतरी इराणला असं वाटत होतं, की माझ्या हातात हा हुकमाचा पत्ता आहे तोपर्यंत अमेरिका काही करू शकत नाही. ट्रम्प यांचा डाव असा होता, की त्यांना बेसावत ठेवायचं, बोलणी चालू ठेवायची आणि हुकमाचा पत्ता मारण्याकरता तयाऱ्या करायच्या. म्हणून ट्रम्प यांनी काय केलं, त्यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीला वेढाच घातलेला आहे. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे, की अमेरिकन नेव्ही आणि अमेरिकन एअर फोर्स या दोघांचा वेढा होर्मुझला पडलेला असल्यामुळे होर्मुझमधनं कुठलं जहाज बाहेर पडेल, कुठलं पडणार नाही, याच्यावरती कंट्रोल आता अमेरिकेचा येईल. त्यांनी पहिल्यांदा होर्मुझच्या समुद्रामध्ये इराणनी पाणसुरुंग पेरून ठेवलेले आहेत. ते पाणसुरुंग काढायला पाहिजेत ना, होर्मुझची समुद्रधुनी मोकळी करायची. मी मागेही एका प्रोग्राममध्ये सांगितलं होतं आपल्या, की हे पाणसुरुंग तुम्ही समुद्रात जेव्हा लावता, तेव्हा समुद्रात जर लाटा आणि अंतर्प्रवाह असले, तर ते लावतात तिथे स्थिर राहत नाहीत, ते कुठेही जातात. याचा फायदा घेऊन इराणनी सांगितलंय, की आम्हाला ते आता कुठे ठेवलेत माहीत नाही. आता काय होईल ते तुमचं तुम्ही बघा. अमेरिकेला हे माहितीच होतं. त्यामुळे अमेरिकेने जी 2 डिस्ट्रॉयर तिथे आणली आहेत, त्याच्यात माईन स्वीपिंग म्हणजे पाणसुरुंग काढणारे स्पेशालिस्ट जहाजं आणलेली आहेत. मोठं धोक्याचं काम असतं, कारण ते सुरुंग नीट काढले नाही तर स्फोट होतात. त्यालाही तोंड द्यायला लागतं. आणि ट्रम्पनी जाहीर केलेलं आहे, की हे काम मी अमेरिकेकरता करत नाहीये. आम्हाला तुमच्या सामुद्रधुनीतल्या येणाऱ्या तेल आणि गॅसची गरजच नाहीये. हे बाकीच्या जगाकरता, उर्वरित जगाच्या भल्याकरता मी काम करतोय, की अप्रतिहत एनर्जीचा पुरवठा चालू राहायला पाहिजे. त्याच्यावर इराणची दादागिरी नसली पाहिजे, म्हणून आम्ही हे काम करतोय. आणि आता त्यांनी काय केलंय, त्यांनी जो वेढा घातलाय त्याच्यातनं इराणचं तेलही बाहेर पडणार नाही. इराणचं तेल बाहेर न पडण्याचा फटका बसतो तो इराणला, कारण त्यांना पैसे मिळत नाहीत आणि चीनला, कारण ते तेल जातं चीनकडे. आपल्याकडे इराणचं तेल येत नाही. समुद्रधुनीतली जहाजं आपली सोडवली आपण, ते आपल्याला गॅस आणि ते सगळं येतं. पण इराणकडनं ते येत नाही, हे लक्षात ठेवा. चीनचा सप्लाय थांबला म्हणून चीन तडफडायला लागला तिकडे, की काहीतरी करा, काहीतरी करा. आता हा वेळ होईपर्यंत ट्रम्प यांच्यापर्यंत पूर्ण माहिती पोहोचली होती, की इराणच्या मिसाईलकरता आणि मिसाईलच्या इंधनाकरता चीन अप्रतिहत पुरवठा करत आहे. तो होर्मुझच्या समुद्रधुनी मार्फत करत आहे नुसतं असं नाही. ते सीपेकचा वापर करून तिकडनं पाकिस्तानातनं सुद्धा इराणमध्ये हा पुरवठा चालू आहे. हे ट्रम्पला लक्षात आलं. म्हणून ट्रम्पने एक धमकी दिली पाहिली ना, की जे देश इराणला मदत करतील, अगदी खाण्यापिण्याची मदत असो किंवा काही असो, त्यांच्यावरती 50% आम्ही टेरिफ लावणार. की चीनचं पुन्हा धाबदण आणलं. मुळातच चीनची परिस्थिती सध्या वाईट आहे अर्थव्यवस्थेची. त्याच्यात हे 50% टेरिफ आले तर कसं होईल? म्हणून चीन आता दुविधेत पडलाय, की आता नेमकं करायचं काय? आणि ह्या वेळेला मात्र ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीची नाकेबंदी पूर्णपणे करत आणलेली आहे. इराणचं एअरफोर्स संपलेला आहे. नेव्ही संपलेली आहे. ट्रम्प यांनी त्यांना खिजवण्याकरता सांगितलंय, की आम्ही तिथले सुरुंग काढतोय, तुमची समुद्रधुनी मोकळी करतोय. काही तुम्हाला तक्रार असली तर तुमच्या नेव्हीची जहाजं पाठवा. आहेत कुठे नेव्हीची जहाजं? ती पाण्याच्या तळाशी पडून आहेत. त्या समुद्रधुनीत सगळी जहाजं बुडवलेली आहेत. इराणची नेव्ही. आता इराणपुढे प्रश्न आहे करायचं काय? खरं म्हणजे ही जी ऑफर होती अमेरिकेची ती इराणने स्वीकारायला पाहिजे होती आणि इराणचे राजकारणी ते स्वीकारण्याच्या मनस्थितीत होते. म्हणूनच या सगळ्या डिस्कशनमध्ये इस्लामाबादला इराणनी 70 लोकांचं जे मंडळ पाठवलं होतं, त्या 70 लोकांमध्ये IRGCचे लोकं प्रमुख होते. इराणी रिपब्लिकन गार्ड कोर जे आहे, त्याचे लोकं प्रमुख होते. त्यांना शस्त्रसंधी नको आहे. कारण शस्त्रसंधी झाला आणि युद्ध जर थांबलं, तर त्यांचे महत्त्व त्यांचं अबाधित राहतं. उद्या युद्ध जर इराण हारला, तर इराणची जनताच त्यांचा शिरच्छेद करेल. हे त्यांना पुरेपूर माहिती आहे. त्याचं कारणही अगदी सोपं आहे. आज मितीला इराणची परिस्थिती फारशी लोकांपुढे येत नाही. मला ते मुद्दाम सांगायचं आहे आपल्याला. इतकी महागाई तिथे वाढली आहे. त्यांचं चलन तर पार गाळातच गेले. 18 लाख काहीतरी रियाल दिले की $1 मिळतो. इतकं ते चलन खाली गेलेलं आहे. पण अन्नधान्याची अभूतपूर्व टंचाई तिथे आली आहे. परवाच इराणमधले रेट्स आले होते, की एक अंड मिळवायला त्यांना
11 ते 15 लाख रियाल द्यायला लागतायत. लक्षात ठेवा 17,000 11 ते 17,000 रियाल द्यायला लागतात. 17,000 रियाल म्हणजे ₹1 सध्याचा भाव सांगतोय. म्हणजे अंड मिळवण्याकरता सुद्धा तुम्हाला इतके हजारो रुपये त्यांचे रियाल द्यायला लागतायत. तसं द्यायला लागू नये म्हणून त्यांनी रियालवरती एक तोमान नावाचं चिन्ह छापलंय. तोमान म्हणजे 10 पटी असते. म्हणजे 10 रियाल असले तर तो 1 तोमान म्हणायचा. मग लोकांना एकदम वाटत नाही आम्ही लाखो दिले, आम्ही हजारच दिले असं लोकं म्हणतायत. प्रचंड प्रॉब्लेम आहे. पाणी नाहीये, अन्न नाहीये, काहीच नाहीये खरं. माणसं मरतायत. परंतु IRGCचे कट्टर मुल्ला मौलवी आपली पकड सोडायला तयार नाहीयेत. तो मुज्तबा नावाचा जो एक आहे, आधीचा सुप्रीम लीडर खुमायनीला मारून टाकलं, त्याच्या मुलाला त्याच्यावरती बॉम्ब हल्ला झाला. तो मेलाय असाच लोकांचा समज आहे. पण तो मेला म्हटलं तर मग नवीन लीडर नेमायला लागेल. नवीन लीडर नेमला की त्याला पुन्हा हे मारतील. म्हणून तो जिवंत आहे अशाच बातम्या पसरवल्या आहेत. परंतु त्याचा फोटो आलेला नाही, त्याचं बोलणं आलेलं नाही. खरा आहे का त्याच्या नावे इतरच कोणीतरी हुकूम करतायत. तो काही शरणागतीला तयार नाहीये. पण हे सगळं देशाला सर्वनाशाकडे नेणारे लोक आहेत आणि तो देश आता बुडायच्याच पाळीला आहे. अमेरिकेला हरवणं ही सोपी गोष्ट नसते. बोलायला खूप छान वाटतं, की कसं अमेरिकेला हरवलं वगैरे. तसं काही खरं होत नाही. ती गोष्ट निराळी. तर माझा तरी अंदाज असा आहे, की येत्या 7-8 दिवसामध्ये हुर्मुझचा जो वेढा अमेरिकेने पक्का आवळलेला असला, तर इराणच्या पैशाचं एकदा बंद झालं. चीनही इराणला मदत करू शकत नाही. त्यामुळे इराणची सगळी व्यूहरचना आता ढासळून पडण्याच्या परिस्थितीला आलेली आहे. हे होईपर्यंत इस्रायलनी जाहीर केलंय, की आम्ही सुद्धा इराणवरती पुन्हा आता हल्ला करायला मोकळे आहोत. कारण आता युद्धबंदीच नाहीये. त्यामुळे आम्हीही तितक्याच जोराने हल्ला करू. हे होता होईपर्यंत एर्दोगान हे तुर्कस्तानचे दुसरे एक डिक्टेटर. त्याकडे सगळे डिक्टेटरच आहेत. इथे मुस्तफा, तिथे एर्दोगान, पाकिस्तानात मुनीर हे सगळेजण आपापल्या ह्याच्यातले सर्व सत्ताधीश आहेत. एर्दोगाननी सांगितलंय आता इस्रायलवर हल्ला करायची वेळ आलेली आहे. त्याचं कारण फार इंटरेस्टिंग आहे. 2 एप्रिलला इस्रायली लोकसभेत एक विधेयक पास झालंय. त्या विधेयकाचा इस्रायलचे ते अंतर्गत सुरक्षा मंत्री आहेत, इतमार बेन गव्हीर त्यांचं नाव. त्यांनी ते विधेयक आणलं पार्लमेंटमध्ये आणि ते 62 मतांनी 62 विरुद्ध 48 असं ते विधेयक पास झालंय. त्या विधेयकात काय म्हटलंय माहिती आहे का? की एखाद्या दहशतवाद्याला आम्ही पकडलं आणि सिद्ध झालं की दहशतवाद्यांनी जाणून-बुजून आपल्या निरपराध लोकांचा बळी घेतला, तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. इस्रायलमध्ये शेवटची फाशीची शिक्षा 1962 मध्ये झाली आहे. ॲडॉल्फ ऐकमन हा जो जर्मन नाझी अधिकारी होता, ज्यांनी हजारो, लाखो ज्यूंची कत्तल करण्याचे हुकूम दिले, त्याला त्यांनी अर्जेंटिनातनं पकडून आणलं आणि त्याला पब्लिकली फाशी दिली. ती शेवटची इस्रायलमधली फाशी. त्यानंतर आत्तापर्यंत फाशी दिलेली नाही लक्षात घ्या. आता त्यांनी हा नियम आणला आहे, की असे दहशतवादी पकडले तर त्यांना फाशी द्यायची. हे त्यांनी केलं आणि लगेच तुर्कस्तानसकट सगळे मुस्लिम देश इस्रायलच्या विरुद्ध ओरडत सुटलेत, की हे ह्युमन नाहीये, हे गैर ह्युमन आहे, ह्युमॅनिटी अमुक, तमुक, तमुक. दहशतवाद्यांना ह्युमॅनिटीचे लॉज ॲप्लिकेबलच नाही आहेत, कारण ते ह्युमन्सच नाही आहेत. त्यांनी मानवतेचा त्याग करून दहशतवाद राक्षसेचा स्वीकार केला आहे. त्यांना मानवाधिकारही द्यायचे कामा नाही, त्यांना फाशी द्यायलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. भारतात सुद्धा हा कायदा व्हायला पाहिजे. हे जे सगळे कोर्ट सगळ्यांना सोडत बसतात ना, बरं सोडले नाही तर त्यांना शिक्षा देतात. शिक्षा देऊन त्यांना जेवायला घालायची जबाबदारी पुढं तुमच्या आमच्या टॅक्सवरती येते. काही गरज नाही. उचलायचं आणि फाशी द्यायचं. आणि या फाशीमध्ये 2 गोष्टी आहेत बरं का. एक गोष्ट त्यांनी सांगितलंय, की न्यायाधीशांचं एकमत नसलं तरीसुद्धा फाशी द्यायची. आणि शिक्षा दिल्यापासून 90 दिवसात ही शिक्षेची अंमलबजावणी करायची. हे इस्रायलने कायदा पास केलेला आहे. त्या कायद्याला घाबरून अनेक दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या सपोर्टर कंट्रीज इस्रायलविरुद्ध कावकाव करतायत आणि कोर्ट तर काय दयेचा अवतारच आहेत सगळे. त्यामुळे आपल्याला काहीतरी कोर्टाचीही काही भूमिका असेल, भूमिकेला बाद नाही, परंतु देशाची भूमिका काहीतरी असली पाहिजे. इस्रायलने जशी भूमिका घेतली, तशी भूमिका जितक्या लवकर भारत सरकार कठोर भूमिका घेईल, तितक्या लवकर दहशतवादाचं खूळ आटोक्यात येईल, याची खात्री आहे. पण आता काय होणार आहे पुढे? स्टॉक मार्केट ठरल्याप्रमाणे या सगळ्या शस्त्रसंधी नाही होणार म्हटल्यानंतर स्टॉक मार्केट पुन्हा खाली गेलंय. तेलाचे भाव पुन्हा $100 वरती गेलेले आहेत. हे सगळं होणारच होतं. परंतु मला तरी असं वाटतं, की ही नाकेबंदी जर अमेरिकेने यशस्वीरित्या केली, तर इराण नाक मुठीत धरून शरण येईल. त्यांच्याकडे दुसरा मार्गच राहायचा नाही. कारण पैसे नसले तर काही होत नाही. खेळ सगळा पैशांचा आहे. पुन्हा इस्रायलकडनं आणखीन बॉम्बिंग झालं. तुर्कस्तान नुसता बडबड करतो. तुर्कस्तान इस्रायलवरती काही हल्ला करेल असं मला वाटत नाही. इस्रायलने आणखीन एक मागणी केली आहे नाटो देशांना, की तुर्कस्तानला तुम्ही नाटोतनं हाकलून लावा. कारण हा नाटोत राहण्याच्या लायकीचा देश नाही. असो, ह्या सगळ्या घटना घडतायत. मी आपल्याला सारख्या युद्धाच्या बातम्या देत असतो. त्या भीषण बातम्या असतात. एक चांगली बातमी आपल्याला द्यायची आहे.
2 वर्षापूर्वी नेमकं सांगायचं तर 12 मार्च 2024 साली मी एक व्हिडिओ केला होता. आपल्या तरुण भारत वरतीच केला होता MTVवरती आणि त्या व्हिडिओचं नाव होतं समुद्रातील पांढरे सोने. थोरियमचा वापर करून अणुऊर्जा बनवण्याचा भारताचा जो प्रोजेक्ट कल्पकम इथे चालला होता त्याच्याबद्दल मी बोललो होतो. त्या प्रोजेक्टची यशस्वी एक स्टेज आता झालेली आहे. आत्ताच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 6 एप्रिलला आपण यशस्वीपणे पदार्पण केलेलं आहे. भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे थोरियमपासनं विद्युत निर्मिती करण्याकरता जी अणुभट्टीची योजना असते ती करण्याकडे. लक्षात ठेवा भारतामध्ये थोरियमचं प्रचंड मोठं भांडार आहे. काँग्रेस शासनाने जरी त्या भंडारातला बराचसा भाग चीनला पळवायला मदत केली असली तरीही अजून आहे ते खूप आहे. असं म्हणतात की या भंडारापासून जी वीज निर्माण होईल ती भारताला 700 वर्षपर्यंत लक्षात ठेवा 700 वर्षपर्यंत वीज देत जाईल. ही खूप चांगली बातमी आहे. अर्थात उद्याच्या उद्या वीज तयार होईल असं नाही. येत्या 4-5 वर्षामध्ये त्याची तिसरी स्टेज पूर्ण झाली, की ती वीज आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. मग आपल्याला गॅस नको, कोळसा नको, प्रदूषण नको, काही नको. आपली सौर वीज आणि अणुभट्टीची वीज आपल्याला भरपूर होईल. त्याच्यावरती एक डिटेल उद्या मी व्हिडिओ करणार आहे. आज पांढरा सोन्याच्या व्हिडिओचा लिंक आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आपण तो व्हिडिओ पण पाहावा आणि उद्याच्या व्हिडिओला आपण नेहमी जसा भरघोस प्रतिसाद देता तसाच प्रतिसाद द्यावा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले व्ह्यूज आमच्याकडे येऊ दे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.